बातमीपत्राच्या सुरुवातीला नजर टाकूयात हेडलाईन्सवर. मंत्री कोकाटे आणि मुंडेंचं रक्षण म्हणजे भाजपाचे हिंदुत्व का? उद्धव ठाकरेंचा आरोप. बालाजी तांदळेला थर्ड डिग्री दिल्यास सत्य बाहेर येईल, अंजली दमानी यांचं पोलिसांना आवाहन. दिल्लीतल्या साहित्य संमेलनात पंतप्रधान मोदींना का बोलावलं? विद्रोही साहित्य संमेलनातून टीका. आणि मराठा आरक्षण प्रश्नी दिशा ठरवण्यासाठी कोल्हापूरमध्ये 42 मराठा संघटनांची परिषद. नमस्कार, मी गुरुराज आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकट. हेडलाईन्स नंतर पाहूयात सविस्तर बातमीपत्र. राज्यभरातील 42 मराठा संघटनांची एक महत्त्वपूर्ण परिषद आज कोल्हापूरमध्ये पार पडली. या परिषदेमध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली असून बैठकीत 11 ठराव मंजूर करण्यात आले. त्यामध्ये ओबीसी प्रवर्गातील सोयी सवलती मराठा समाजाला लागू कराव्यात हा मुख्य मुद्दा होता. याबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आम्हाला 10 मार्चपर्यंत वेळ द्यावी अशी मागणी राज्यातील मराठा संघटनांनी केली असून वेळ न दिल्यास अधिवेशन काळातच आंदोलन छेडण्याचा इशारा मराठा समाज परिषदेने दिलाय. प्रदीर्घ काळापासून सुरू असलेल्या मराठा आरक्षण प्रश्नी पुढील दिशा ठरवण्यासाठी मराठा समाज बांधवांची आजची परिषद पार पडली. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यावरून भाजप तसेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर हल्लाबोल केलाय. आज माध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांचे रक्षण करणे हेच भाजपाचे हिंदुत्व आहे का? न्यू इंडिया बँक कोणामुळे बुडाली? भाजपच्या हिंदुत्वाची व्याख्या काय? असे सवाल उपस्थित केले. न्यायालयाने तत्परता दाखवत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना कोकाटेंच्या निर्णयाची प्रत द्यावी असा टोला देखील ठाकरेंनी यावेळी लगावला. संतोष देशमुख हत्या प्रकरण सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी लावून धरलं असून आज त्यांनी या प्रकरणाशी संबंधित सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमधून दमानिया यांनी तपास यंत्रणांवर शंका उपस्थित करत आपल्याला मूर्ख बनवण्यासाठी तपास सुरू असल्याचं म्हटलंय. हे प्रकरण मी लावून धरले नसते तर कराडला देखील अटक झाली नसती असा दावा करताना अंजली दमानिया यांनी बालाजी तांदळेला थर्ड डिग्री दिल्यास सत्य बाहेर येईल असं मत व्यक्त केलंय. आज झालेल्या आम आदमी पक्षाच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आतिशी मार्लेना यांना विधानसभेतील विरोधी पक्षनेत्या बनवण्यावर एकमत झालंय. त्यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाली असून अरविंद केजरीवाल यांच्या व्यतिरिक्त पक्षाचे सर्व 22 आमदार या बैठकीला उपस्थित होते. दिल्ली विधानसभेचे अधिवेशन 24 फेब्रुवारीपासून सुरू होत असून हंगामी अध्यक्ष अरविंदर सिंग लवली नूतन आमदारांना शपथ देतील. भाजप आमदार विजेंद्र गुप्ता हे विधानसभा अध्यक्ष होतील हे आता जवळजवळ निश्चित झालंय. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र.
एकनाथ शिंदेंनी नवीन पक्ष स्थापन करून फक्त 5 आमदार निवडून आणून दाखवावेत असं आव्हान शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलंय. पक्ष नाही स्थापन केला तरी चालेल, मात्र आमचं चिन्ह परत करावं आणि निवडणूक लढवावी असा टोला देखील राऊत यांनी लगावलाय. यावेळी बोलताना राऊतांनी विखे पाटलांवरही टीका करताना 10 वेळा साड्या बदलणाऱ्या लोकांनी आम्हाला शिकवू नये असं म्हणत निशाणा साधलाय. यवतमाळ जिल्हा हा शेतकरी आत्महत्यांसाठी कुप्रसिद्ध आहे. अशातच नाफेडची खरेदी बंद असल्याने जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा नोंदणीकृत 2 लाख क्विंटल सोयाबीन घरातच पडू नये याबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्याचा सोयाबीन घरी राहणार नाही याची काळजी सरकार घेणार असल्याचं आश्वासन दिलंय. या महाराष्ट्राची विक्रमी खरेदी सोयाबीनची, तुरीची नाफेडणी केलेली आहे, सरकारच्या माध्यमातून केलेली आहे आणि आत्तापर्यंतच्या 20 वर्षाच्या खरेदीमध्ये यावर्षी सोयाबीन खरेदी सर्वात मोठी होती आणि आता तूर खरेदी सुरू झालेली आहे. कुठेही शेतकऱ्याचं सोयाबीन किंवा तूर घरी राहणार नाही याची काळजी सरकार घेईल. थँक्यू सर. 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील एका कार्यक्रमात बोलताना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोरे यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत 2 मर्सिडीज दिल्या की पदे मिळायची असा खळबळजनक आरोप केलाय. ठाकरेंच्या शिवसेनेतल्या नेत्यांनाच आम्ही नको झालो होतो असा दावाही नीलम गोरे यांनी केलाय. गोरे यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून गोरे यांच्या आरोपावर आता ठाकरे गटानेही सडेतोड उत्तर देताना त्यांना 4 वेळा आमदार केले, त्यांनी 8 मर्सिडीज दिल्या का असा सवाल केलाय. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र. स्वाभिमानी असणाऱ्या महादजी शिंदेंच्या नावाचा पुरस्कार एकनाथ शिंदेंना का दिला गेला? दिल्लीतल्या साहित्य संमेलनात पंतप्रधान मोदींना का बोलावलं गेलं? राजकारण्यांचा आणि साहित्याचा संबंध काय, असे प्रश्न विचारत विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर अशोक राणा यांनी साहित्य संमेलनातील राजकारणावर टीका केली आहे. त्यांनी दिल्लीतल्या साहित्य संमेलनापासून ते मोदींच्या तेथील उपस्थितीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करताना भारतीय जनता पार्टीचा प्रचार सुरू असल्याची टीका केली. बीडच्या आष्टी तालुक्यातील कडा शहरात आमदार सुरेश धस यांच्या समर्थकांनी परळी येथे झालेल्या घटनेचा जाहीर निषेध केलाय. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी काल परळीत महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. या दौऱ्यादरम्यान धनंजय मुंडे समर्थकांनी धस यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करत काळे झेंडे दाखवून घोषणाबाजी केली. आज या घटनेचा आक्रमक झालेल्या आमदार सुरेश धस समर्थकांनी कडा शहरामध्ये जाहीर निषेध केलाय. काल परळी येथे खुन्यांना फाशी झाली पाहिजे. ज्यांच्यावर अन्याय झाला त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे ही संवैधानिक मागणी घेऊन उभ्या जिल्ह्यामध्ये बहुजनांचे नेते सुरेश अण्णा धस हे संघर्ष करत आहेत.
आणि त्यांना नामहरण करण्यासाठी जे खुनी लोक आहेत, त्यांचे जे पाठराखे आहेत, त्यांनी काल सुरेश अण्णा धस यांना परळी आणि सिरसाळे येथे जे काळे झेंडे दाखवले, त्या प्रकरणाचा प्रथमतः आम्ही आंबेडकरी चळवळीच्या वतीने जाहीर असा निषेध करतो. या आपल्या आजच्या चॅनलच्या माध्यमातून मी त्यांना आवाहन करतो की तुम्ही संवैधानिक मार्गाने जे सुरेश अण्णा धस जिल्ह्यामध्ये लढतायत त्यांना नामहरण करण्यासाठी आणि तुमच्या झालेल्या चुका झाकण्यासाठी त्यांना तुम्ही असं काळे झेंडे दाखवून त्यांचा संघर्ष तुम्ही थांबवू शकत नाहीत. फेब्रुवारी महिना संपत आल्यानंतर आता उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस अधिकच वाढत चालल्याने पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. अशातच जालन्यातील कल्याण गिरिजा मध्यम प्रकल्पाला गळती लागल्याने तेथून रोज मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. मागील 1 ते 1.5 महिन्यापासून हे पाणी सातत्याने वाया जात असल्याने मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे लघु पाटबंधारे विभागाने तात्काळ याची दुरुस्ती करावी अशी मागणी या भागातील ग्रामस्थांनी केली आहे. या बातमीसह वेळ झाली प्राईम टाईम बुलेटिनमध्ये इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.